आता नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट आपण कोणता फॉर्म्युला आहे कॅल्शियम कार्बोनेटचा? CaCO3 ला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणत असतो. तर हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे हे नेचरमध्ये व्हेरियस फॉर्ममध्ये आपल्याला एक्झिस्ट भेटतो, की नेचरमध्ये हा कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सापडत असतो. त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट ऑकर इन नेचर इन सेव्हरल फॉर्म लाईक लाईमस्टोन, चॉक, मार्बल्स. जसं लाईमस्टोन असते, यांचा जो मिनरल्स आहे या फॉर्ममध्ये याचे स्टोन असतात. त्यानंतर चॉक तर सर्वांनाच माहिती आहे आणि मार्बल्स या फॉर्ममध्ये आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट सापडत असते नेचरमध्ये. आणि म्हणून कॅल्शियम कार्बोनेट ज्याचा फॉर्म्युला CaCO3 आहे, हा अल्कली अर्थ मेटलचा मेंबर आहे. कॅल्शियम कार्बोनेट ऑकर इन नेचर इन सेव्हरल फॉर्म्स लाईक लाईमस्टोन, चॉक आणि मार्बल या फॉर्ममध्ये हे नेचरमध्ये नॅचरली सापडत असतो. आता यांचं प्रिपरेशन सुरुवातीला आपण समजून घेऊ. यांच्या प्रिपरेशनच्या 2 मेथड आहेत. सुरुवातीला आपण यांचं जी प्रिपरेशन आहे ते स्लॅक लाईम पासून करणार आहोत. स्लॅक लाईम कशाला म्हणत असतात? कॅल्शियम हायड्रॉक्साईडला आपण काय म्हणत असतो? स्लेक लाईम. बरोबर आहे. हे जे स्लेक लाईम आहे त्याला आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणत असतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज कॉल्ड ॲज स्लेक लाईम. काय म्हणतात त्याला? स्लेक लाईम. आणि कॅल्शियम ऑक्साईडला काय म्हणतात माहिती आहे ना? क्विक लाईम. काय म्हणतात? क्विक लाईम. बरोबर आहे. आणि कॅल्शियम कार्बोनेटला काय म्हणतात? लाईमस्टोन. काय म्हणतात? लाईमस्टोन. क्लिअर होऊन राहिलं? तर हे तिन्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जात असते. स्लेक लाईमचा फॉर्म्युला, क्विक लाईमचा फॉर्म्युला आणि लाईमस्टोनचा फॉर्म्युला. त्याच्यामुळं हे जे पहिलं प्रिपरेशन आहे कॅल्शियम कार्बोनेटचं आहे ते आहे स्लेक लाईम पासून. तर स्लेक लाईम म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या सोल्युशन मध्ये जर कार्बन डायऑक्साईड आपण पास केला, कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे स्लेक लाईमच्या सोल्युशन मध्ये जर कार्बन डायऑक्साईड आपण पास केला तर यामध्ये आपल्याला प्रेसिपिटेशन्स तयार होत असते कॅल्शियम कार्बोनेटचं. म्हणजे यांच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. बेसिकली कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो आहे त्यामधला एक ऑक्सिजन हा कार्बन डायऑक्साईड सोबत चालला जातो, एक H2O निघून जातो आणि हा कॅल्शियम पॉझिटिव्ह आयन्स कार्बोनेट सोबत कंबाईन होतो. त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O तयार होत असते. तर अशा प्रकारे आपण हे कॅल्शियम कार्बोनेट स्लेक लाईम पासून तयार करत असतो. आता ऍक्च्युअली या मेथड मध्ये हे जे कार्बन डायऑक्साईड आहे हे जर एक्सेस मध्ये घेतलं गेलं, जर कार्बन डायऑक्साईड एक्सेस मध्ये जर घेतलं गेलं तर हे जे प्रेसिपिटेट आहे म्हणजे घट्ट फॉर्म मध्ये जे कॅल्शियम कार्बोनेट तयार झाला होता हे काय होत असते? सोल्युबल होत असते. कारण कॅल्शियम कार्बोनेट जर आपण एक्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये ऍड केला तर यांचं कन्व्हर्शन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड हे कन्वर्ट होते कॅल्शियम बाय कार्बोनेट. कॅल्शियम बाय कार्बोनेट मध्ये ते कन्वर्ट होते आणि विच इज वॉटर सोल्युबल, जे वॉटर मध्ये रेडिली सोल्युबल असते, वॉटर सोल्युबल असते. त्याच्यामुळं आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट जर बनवायचं असेल तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड लिमिटेड अमाऊंट मध्ये सप्लाय करायला लागते. एक्सेस अमाऊंट मध्ये जर कार्बन डायऑक्साईड आपण सप्लाय केला तर तो प्रेसिपिटेट डिझॉल्व्ह होत असते कॅल्शियम बायकार्बोनेट मध्ये. आणि म्हणून या प्रिपरेशन मध्ये वी आर अवॉइडिंग the passing of excess of कार्बन डायऑक्साईड. यामध्ये आपण एक्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड पास करत नसतो. एक्सेस कार्बन डायऑक्साईड जर पास केला आपण, बरोबर आहे, एक्सेस मध्ये जर कार्बन डायऑक्साईड पास केला तर हे ट्रान्सफर करते या प्रेसिपिटेटला, म्हणजे जे कॅल्शियम कार्बोनेट प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये तयार झालं होतं त्याला ऍक्च्युअली हे कशात कन्वर्ट करत असते? वॉटर सोल्युबल कॅल्शियम कार्बोनेट मध्ये कन्वर्ट करते. कशामध्ये कन्वर्ट करते? वॉटर सोल्युबल कॅल्शियम कार्बोनेट मध्ये हे याला कन्वर्ट करत असते. आणि म्हणूनच आपण एक्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड या मेथड मध्ये पास नसतो करत. ठीक आहे.
त्यानंतर आता सेकंड मेथड जी आहे प्रिपरेशन्स मधली ते आहे कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट यांची जर आपण सोल्युशन मिक्स केले, when solution of calcium chloride is added to a solution of sodium carbonate, calcium carbonate is formed as a precipitate. जसं कॅल्शियम क्लोराईड घेतलं आपण आणि यांच्यामध्ये जर आपण सोडियम कार्बोनेट ऍड केलं, कॅल्शियम क्लोराईड सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे CaCl2 आणि सोडियम बायकार्बोनेट सुद्धा फॉर्म्युला माहिती आहे, सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेटचाही फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. तर हे Na पॉझिटिव्ह राहणारच आहे की नाही, या Cl ला घेऊन जाणारच आहे आणि त्याच्यामुळं हे ट्वाइस NaCl निघून जाईल, एक NaCl आणि इकडे दुसरा NaCl निघून जाईल आणि हा जो कॅल्शियम डायपॉझिटिव्ह आहे तो कार्बोनेट सोबत कंबाईन होईल आणि कॅल्शियम कार्बोनेट प्लस NaCl रिलीज होईल. तर अशा प्रकारे आपण ही जी सेकंड मेथड आहे फॉर द प्रिपरेशन्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट साठी, तर यासाठी आपण कॅल्शियम क्लोराईडचं सोल्युशन सोडियम कार्बोनेट मध्ये ऍड करत असतो. ह्या सोडियम कार्बोनेट मध्ये हा सोडियम मेटल कॅल्शियम मेटलनं काय केलं की जाते डिस्प्लेस केल्या जात असते. ठीक आहे, तर ही एक मेथड आहे ज्या मेथडनुसार आपण कॅल्शियम कार्बोनेट तयार करत असतो. ठीक आहे, त्यानंतर आता आपण यांच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. कोणाच्या? कॅल्शियम कार्बोनेटच्या प्रॉपर्टीज स्टडी करू. बघा, लक्षात ठेवायचं आहे प्रॉपर्टीज मध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे सॉफ्ट असते, व्हाईट पावडर असते. सर्वांना माहिती आहे आपण जे चॉक वापरतो हा चॉक काय कॅल्शियम कार्बोनेटच आहे, बरोबर आहे. म्हणून कॅल्शियम कार्बोनेट इज सॉफ्ट, लाईट अँड व्हाईट पावडर. त्याच्यानंतर इट इज प्रॅक्टिकली इन्सोल्युबल इन वॉटर, हे वॉटर मध्ये इन्सोल्युबल होत नाही. आपण जर चॉक पावडर घेतली आणि वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून पाहिली तर ते वॉटर मध्ये सोल्युबल होत नाही. ऍट 1200 केल्विन टेम्परेचर कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोज. आपण जर कॅल्शियम कार्बोनेट घेतला आणि या कॅल्शियम कार्बोनेटला 1200 डिग्री टेम्परेचरला काय केलं, हीट केलं. 1200 डिग्री केल्विन टेम्परेचरला, डिग्रीला नाही. तर याच्यामधून काय होते, कॅल्शियम ऑक्साईड जे आपण काय म्हणत असतो क्विक लाईम विच इज द मेन कन्स्टिट्युएंट ऑफ सिमेंट. आपण जे सिमेंट वापरतो त्या सिमेंट मध्ये मेन कन्स्टिट्युएंट असते क्विक लाईम प्लस कार्बन डायऑक्साईड रिलीज होत असतो. आणि म्हणून कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोज टू गिव्स कार्बन डायऑक्साईड अँड कॅल्शियम ऑक्साईड ऍट 1200 केल्विन टेम्परेचर. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे याच्यातलं की आपण यांची रिएक्शन जर ऍसिड सोबत केली, कोणासोबत केली, ऍसिड सोबत, ऑन रिएक्शन्स विथ डायल्यूट ऍसिड, मग HCl ही चालते किंवा सल्फ्युरिक ऍसिड ही चालते. कॅल्शियम कार्बोनेट गिव्स कार्बन डायऑक्साईड, नॅचरल आहे. तुम्ही जर इथे कॅल्शियम कार्बोनेट घेतला आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली, HCl सोबत केली, तर यामध्ये ट्वाइस H पॉझिटिव्ह एक ऑक्सिजन याच्यामधून घेऊन टाकतील. कॅल्शियम हा क्लोराईड मधून कन्वर्ट होऊन जाईल, बरोबर आहे. आणि म्हणून कॅल्शियम क्लोराईड प्लस एक वॉटर मॉलिक्यूल रिलीज होईल आणि म्हणून इथून काय निघणार आहे आता, कार्बन डायऑक्साईड. अशा प्रकारे इव्हन तुम्ही कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन्स सल्फ्युरिक ऍसिड सोबत जरी केली तर कॅल्शियम सल्फेट तयार होईल. कॅल्शियम कोणासोबत कंबाईन होईल, सल्फेट सोबत कंबाईन होईल. याच्यातून एक वॉटर मॉलिक्यूल काय होईल, रिमूव्ह होईल, H2 आणि कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होईल. आणि म्हणून कॅल्शियम कार्बोनेट ज्यावेळेस कोणत्याही ऍसिड सोबत, डायल्यूट ऍसिड सोबत रिएक्ट होत असते, इट रिलीज कार्बन डायऑक्साईड. काय रिलीज करते, हे कार्बन डायऑक्साईड. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर ही प्रॉपर्टीज आपण कॅल्शियम कार्बोनेटच्या स्टडी करून राहिलो आहे की नाही. म्हणून यांची जर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड सोबत सुद्धा रिएक्शन्स केली तर दे लिबरेट द कार्बन डायऑक्साईड गॅस. आपण प्रॉपर्टीज मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज वर फोकस केलं. सर्वात पहिले कॅल्शियम कार्बोनेट जो आहे हा सॉफ्ट आहे, लाईट आहे आणि व्हाईट पावडर आहे. प्रॅक्टिकली वॉटर इन्सोल्युबल असते
वॉटर इन्सोल्युबल असते. At 1200 Kelvin temperature, this calcium carbonate undergo decompositions. याला जर आपण हीट केलं तर यांचं डिकम्पोजिशन होऊन कॅल्शियम ऑक्साईड म्हणजेच क्विक लाईम तयार होत असते, विच इज द मेन कन्स्टिट्युएंट ऑफ सिमेंट, अँड कार्बन डायऑक्साईड गॅस इज रिलीज. ऑन द रिएक्शन्स ऑफ डायल्यूट्स ऍसिड, जर आपण कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन डायल्यूट ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तर we get calcium chloride plus water plus carbon dioxide gas are released. Similarly, when it react with dilute acid, जसं H2SO4 सोबत जर आपण यांची dilute H2SO4 सोबत reactions केली तर we get calcium sulfate, water and carbon dioxides are released. In this way, we can study the properties of calcium carbonate. Finally, uses of calcium carbonate. आता कॅल्शियम कार्बोनेटचे युजेस खूप सारे आहेत. जसं जे बिल्डिंग मटेरियल असते त्यामध्ये जे मार्बल वापरतो आपण, काय वापरतो, मार्बल वापरतो टेम्पल वगैरे बनवण्यासाठी, ते यांच्यापासून तयार केलेलं असते. कॅल्शियम कार्बोनेट इज इन द फॉर्म ऑफ मार्बल इज यूज एज ए बिल्डिंग मटेरियल. जे कॅल्शियम कार्बोनेट मार्बलच्या फॉर्म मध्ये असते, थोडं हार्ड असते हे, विच इज यूज फॉर द बिल्डिंग मटेरियल, जे बिल्डिंग मटेरियल मध्ये आपण यूज करत असतो. कॅल्शियम कार्बोनेट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्विक लाईम. कॅल्शियम कार्बोनेट पासून आपण क्विक लाईम तयार करत असतो. आताच पाहिलं आपण, क्विक लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड, विच इज द मेजर इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट. जो सिमेंटचा मेन इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे सिमेंट मध्ये सर्वात जास्त काय असते, क्विक लाईम, कॅल्शियम ऑक्साईड. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. त्यानंतर म्हणून हे याचा मेन इन्ग्रेडियंट असतो, बरोबर आहे, सिमेंटचा काय, क्विक लाईम. तो कोणापासून तयार होत असतो, कॅल्शियम कार्बोनेट पासून. त्यानंतर अ मिक्सचर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अँड मॅग्नेशियम कार्बोनेट इज यूज इन फ्लक्स इन एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओर. जसं एखादा मेटलचा ओर असते बघा, लक्षात ठेवायचं आहे, या मेटलच्या ओर्स मधून आपल्याला काय मेटल एक्सट्रॅक्शन करायचं असते, प्युअर मेटल आहे ना. तर प्युअर मेटल एक्सट्रॅक्ट करायचं असेल तर यांच्यामध्ये जे इम्प्युरिटीज असते त्यांना आपण गँग्यू म्हणत असतो. काय म्हणतो, गँग्यू इम्प्युरिटी. या गँग्यू इम्प्युरिटीला रिमूव्ह करण्यासाठी एक सुटेबल केमिकल ऍड केलं जात असते, त्याला आपण फ्लक्स म्हणत असतो. काय म्हणतो, फ्लक्स म्हणत असतो, आहे ना. तर हे फ्लक्सचं काम कोण करत असते, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट आर यूज एज ए फ्लक्स इन एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओर. म्हणजे मेटलच्या ओर मधून मेटल एक्सट्रॅक्शन करत असताना आहे की नाही, जे काही इम्प्युरिटीज असते ते रिमूव्ह करण्यासाठी आपण जे केमिकल ऍड करत असतो, गँग्यू इम्प्युरिटी म्हणत असतो आपण त्याला. तर ते रिमूव्ह करण्यासाठी, जे इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी जे त्याच्यामध्ये केमिकल ऍड केलं जात असते त्याला फ्लक्स म्हणतात. तर ते फ्लक्सचं काम कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट करत असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इट इज रिक्वायर्ड फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ हाय क्वालिटी पेपर. एकदम हाय क्वालिटी पेपर जे असतात ते हाय क्वालिटी पेपर तयार करण्यासाठी सुद्धा या कॅल्शियम कार्बोनेटचा यूज होत असते. म्हणून इट इज रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाय क्वालिटी पेपर्स. त्यानंतर लास्ट याचा यूज असा आहे, इट इज अन इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन टूथपेस्ट. आपलं जे टूथपेस्ट असते त्या टूथपेस्ट मध्ये कॅल्शियम कार्बोनेट असते. च्युइंगम्स मध्येही कॅल्शियम कार्बोनेट असते. डायटरी म्हणजे जे आपली डायटरी सप्लिमेंट आहे, जे डायटरी सप्लिमेंट आहे की नाही, जे आपल्या डाईट मध्ये आपण जे वापरत असतो ते डाईट सप्लिमेंट जे असते त्यांच्यामध्येही कॅल्शियमचे कंपाऊंड्स असतात, कॅल्शियम. अँड फिलर इन कॉस्मेटिक्स मध्येही यांचा यूज होत असते. आलं लक्षात. तर हे काही इम्पॉर्टंट युजेस आहे कॅल्शियमचे. महत्वाचं आहे की क्विक लाईम हा मेजर कॉन्स्टिट्युएंट असतो कशामधला, सिमेंट मधला. क्विक लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड आहे आपल्या सिलेबस मध्ये आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हे पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. आता ऍक्च्युअली रिड्युसिंग एजंट म्हणजे जो हायड्रोजन प्रोव्हाइड करत असतो. ऍक्च्युअली आपला जो ॲल्युमिनियम आहे, या ॲल्युमिनियम ट्रायव्हॅलंट हायड्रोजन सोबत 3 बॉन्ड करतोच,
पण एक जो हायड्रोजन आहे याच्यातला तो निगेटिव्ह हायड्रोजन्स आहे, जो याच्यासोबत कोणता बॉन्ड करत असतो, कोऑर्डिनेशन बॉन्ड करत असतो. म्हणजे हे हायड्राइड आयन डोनर आहे. कोणता आयन डोनर आहे, हायड्राइड आयन. हायड्राइड आयन म्हणजे H निगेटिव्ह, हायड्रोनियम आयन म्हणजे H पॉझिटिव्ह. असा फरक आहे बरं. हायड्राइड आयन्स मध्ये H निगेटिव्ह म्हणतात, म्हणून हे हायड्राइड डोनर आहे. याला आपण ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड LaH असंही नाव देत असतो. बरोबर आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ॲब्रिव्हिएटेड ॲज, याला आपण कसं ॲब्रिव्हिएट करतो, LaH. इट हॅज केमिकल फॉर्म्युला LiAlH4. LiAlH4 हा फॉर्म्युला आहे. प्रिपरेशन्स कसं करणार आहोत आपण, लिथियम हायड्राइडची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत, लिथियम हायड्राइड म्हणजे LiH यांची रिएक्शन्स कोणासोबत करतो आपण, ॲल्युमिनियम क्लोराईड सोबत. तिथे 4 मॉलिक्युल्स घेऊ आपण, तर 4 हायड्रोजन सोबत कंबाईन होईल ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम लिथियम ॲल्युमिनियम, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड बनल. बरोबर आहे. आणि आता राहिलेले जे 3 लिथियम आहे आणि 3 क्लोरीन आहे ते लिथियम क्लोराईड बनवतील, LiCl. अशा प्रकारे आपण यांचं प्रिपरेशन्स करत असतो. त्याच्यामुळे लिथियम हायड्राइड LiH इज ट्रीटेड विथ ॲल्युमिनियम क्लोराईड. आपण ॲल्युमिनियम क्लोराईड सोबत जर यांची ट्रीटमेंट केली तर वी गेट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. आपल्याला काय भेटणार आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड भेटल. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आपल्याला समजलं पाहिजे की आपण कसा प्रिपेअर करतो म्हणून. 4 लिथियम हायड्राइड घेतो, AlCl3, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड प्लस काय तयार होते, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सोबत LiCl तयार होत असते. क्लिअर झालंय सर्वांना मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड काय करत असतो, तयार करत असतो बाय ट्रीटिंग विथ लिथियम हायड्राइड. ओके, फायनली यांच्या प्रॉपर्टीज पाहू. छोटासा पोर्शन आहे हा. आता मी आता सांगितलंय की हे पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे, म्हणून लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज अ कलरलेस सॉलिड. हा एक कलरलेस सॉलिड असतो. इट रिॲक्ट व्हायलंटली विथ वॉटर. हा इतका डेंजर रिॲक्टिव्ह असतो की हा वॉटर सोबतही रिॲक्ट होतो आणि तेही वॉटर सोबत व्हायलंटली रिॲक्शन करतो. इव्हन ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर सोबत सुद्धा हे रिॲक्शन्स करतो व्हायलंटली. म्हणजे खूप एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन्स करतो तो वॉटर सोबत किंवा ॲटमॉस्फेरिक. त्याच्यामुळे याचा यूज करत असताना आपण ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्येच यूज करत असतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर हे झालं याच्या प्रॉपर्टी. कलरलेस सॉलिड आहे हा. इट रिॲक्ट व्हायलंटली विथ वॉटर अँड इव्हन ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर. त्याच्यानंतर यांचे युजेस आपण पाहत असतो. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड LaH शॉर्टकट मध्ये आपण ॲब्रिव्हिएशन करतो. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज अ सोर्स ऑफ हायड्राइड. हायड्राइड म्हणजे आताच मी सांगितलं तुम्हाला, H निगेटिव्ह आयन्स डोनर इज कॉल्ड ॲज हायड्राइड. आणि म्हणून लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज अ सोर्स ऑफ हायड्राइड अँड देअरफॉर इट इज यूज ॲज अ रिड्युसिंग एजंट. हा रिड्युसिंग एजंट म्हणून यूज होत असतो. खूप साऱ्या रिएक्शन्स मध्ये आपण यांचा रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करत असतो. जसं आपण एक इस्टर घेतला, RCOOR', याला आपण इस्टर म्हणत असतो या फंक्शनल ग्रुपला. याला जर आपण रिड्यूस केलं, कोणासोबत रिएक्शन्स केली, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कारण आताच पाहिलं आपण मॉइश्चर किंवा ॲटमॉस्फिअर मध्ये हे व्हायलंटली रिएक्शन्स करते, त्यामुळे इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर रिएक्शन्स करत असतो. तर हा इतका पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे की या इस्टर सारख्या फंक्शनल ग्रुपला जो इझिली रिड्यूस होत नसतो त्याला सुद्धा रिड्यूस करून हा प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्व्हर्शन्स करतो. याचा कशामध्ये, प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्व्हर्शन्स करणार आहे आणि प्लस R'OH अल्कोहोल तयार होईल. अशा प्रकारे सिमिलरली जो कार्बोक्सिलिक ऍसिड नावाचा फंक्शनल ग्रुप आहे तो सुद्धा साध्या सुद्धा रिड्युसिंग एजंटनं रिड्यूस होत नाही.
हा जो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आहे हा इतका पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे की इव्हन तो कार्बोक्सिलिक ऍसिड असणाऱ्या फंक्शनल ग्रुपला सुद्धा काय करतो, रिड्यूस करतो into RCH2OH plus water molecule release होईल. In this way, we can prepare the primary alcohols from ester carboxylic acid by reductions with lithium aluminum hydride. It reduces almost all functional group, all type of functional group, all type of functional group. जवळपास ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेवढेही फंक्शनल ग्रुप आहेत हे सर्वच रिड्यूस करते एक्सेप्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे सोडून, आहे की नाही. अशा प्रकारे तर त्याच्यामुळे हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यामुळं आता यांचे पॉवरफुल रिड्युसिंग एजंट जे कॅरेक्टर आहे ते रिएक्शन्स आपण इथे पाहिले आताच. इस्टरला प्रायमरी अल्कोहोल मध्ये आणि कार्बोक्सिलिक ऍसिडलाही पॉवर प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करते. सिमिलरली लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इज युजफुल फॉर प्रिपरेशन्स ऑफ फॉस्फिन. फॉस्फिन नावाचा जो केमिकल कंपाऊंड आहे PH3 यांचंही प्रिपरेशन्स करण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. फॉस्फरस ट्रायक्लोराईडची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, फॉस्फरस ट्रायक्लोराईडची रिएक्शन्स लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सोबत जर केली तर वी गेट फॉस्फिन प्लस AlCl3 प्लस LiCl. अशा प्रकारे आपण फॉस्फिन तयार करण्यासाठी हा महत्वाचा केमिकल कंपाऊंड आहे आपला फॉस्फिन. जसा अमोनिया असते तसा हा फॉस्फिन आहे, हायड्राईड आहे 5th A ग्रुपचा आहे ना. तर हे फॉस्फिन तयार करण्यासाठी सुद्धा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा काय केलं जात असते, यूज केलं जात असते. त्याच्यामुळे हे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आर यूज ॲज ऑर्गॅनिक रिएजंट. ह्या ऑर्गॅनिक रिएजंट म्हणून यूज केल्या जात असते फॉर रिडक्शन्स रिएक्शन्स और प्रिपरेशन ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे तर इथे जवळपास यांचे आपले कंपाऊंड संपले आहे की नाही या चॅप्टर मध्ये. तसं हे चॅप्टरच आता संपत आलेलं आहे, एक पॉइंट राहिलेला आहे फक्त प्रिपरेशन्स मधला. ठीक आहे. तर याच्यावर आपण तसंही चॅप्टर संपल्यानंतर 4-5 लेक्चर ऑब्जेक्टिव्हच्या पार्टवर कसे विचारले जात असतात ते आपण समजावून घेणार आहोत.